जिल्हाधिकारी व जिल्हा समाज कल्याण विभागाकडून धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंचा भव्य सत्कार. धाराशिव नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर 21 ते 23 मार्च 2025 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अस्थिव्यंग, मतिमंद आणि बहुविकलांग या तिन्ही गटात एकूण 50 पदके जिंकून धाराशिव जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात आपली छाप सोडली. या स्पर्धेत धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंनी 29 स्वर्ण, 13 रौप्य व 8 कांस्य पदके मिळवली. या नेत्रदीपक यशाबद्दल धाराशिव जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या हस्ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी सुवर्णपदक विजेत्या 29 खेळाडूंना प्रत्येकी 10,000 रुपयाचे रोख पारितोषिक जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून देऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याचा गौरव केला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉक्टर मैनाक घोष, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरावत आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर हे उपस्थित होते. सदर समारंभात प्रास्ताविकपर भाषणात बोलताना धाराशिव जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना क्रीडा सुविधा, क्रीडा विषयक योग्य मार्गदर्शन मिळावे व भविष्यात धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरीसाठी तयार करता यावे यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याची जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार व धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्याकडे मागणी केली. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद बांगर, कार्यालय अधीक्षक मोहन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी सुधीर जाधवर, संस्थाचालक शहाजी चव्हाण, ॲडव्होकेट BR कलवले, मुख्याध्यापक बालाजी नादर्गी, गुरुनाथ थोडसरे, भरत बालवाड, MG गायकवाड, स्थानिक स्तर समितीचे सदस्य व्यंकट लांबजाने, दिव्यांग कल्याण विभागातील बालाजी लोमटे, नेताजी सिरसट, बळीअण्णा तसेच विजेते खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.